नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. हे आपले टेलिग्राम चॅनल आहे स्टडी पॉइंट मराठी. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. चला तर आज आपण बघणार आहोत मुंबई पोलीस शिपाई परीक्षेकरता अत्यंत महत्वपूर्ण जीके आणि चालू घडामोडीचे प्रश्न, जे की 12 एप्रिलला होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्ष दिली? हंटर कमिशन समोर कोणत्या विषयात साक्ष दिली? तर त्याचा ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर असणार आहे, शिक्षण. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? तर ऑप्शन नंबर सी वसंतराव नाईक. तिसरा प्रश्न, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्य घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले? कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले? तर ऑप्शन नंबर ए पहिल्या कलमामध्ये नमूद करण्यात आले. चौथा प्रश्न, दर्पण हे 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले होते? कोणी सुरू केले होते? तर ऑप्शन नंबर बी बाळशास्त्री जांभेकर यांनी. पाचवा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते? ऑप्शन नंबर ए वेमेशचंद्र बॅनर्जी होते. सहावा प्रश्न, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली होती? कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली होती? तर ऑप्शन नंबर सी सिंधू नदी. सातवा प्रश्न, निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये केली आहे? कोणत्या कलमान्वये केली आहे? ऑप्शन नंबर सी 324 कलमान्वये केली आहे. पुढचा प्रश्न, आठवा प्रश्न, फोर्सपन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे? ऑप्शन नंबर डी मुंबई या ठिकाणी आहे. नववा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतो? कोणत्या कलमानुसार? तर ऑप्शन नंबर सी 171 कलमानुसार. 10वा प्रश्न, माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा व्यवस्थापन सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? कोणती आहे? एसपीजी कमांडो. पुढचा प्रश्न, रॅडक्लिफ लाईन या दोन देशातील सरहद्द दर्शवते. कोणत्या दोन देशातील? तर ऑप्शन नंबर बी भारत पाकिस्तान. पुढचा प्रश्न, राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय? तर काय? CCTNS. पुढचा प्रश्न बघूया. 13वा प्रश्न, रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये हा खनिज पदार्थ असतो. कोणता असतो? ऑप्शन नंबर ए लोह असतो. पुढचा प्रश्न, भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी सर्वात जास्त वापरला जाणारा ऊर्जा स्रोत कोणता आहे? तर ऑप्शन नंबर डी कोळसा. 15वा प्रश्न, सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारे क्रमिक बदल म्हणजेच काय? ऑप्शन नंबर सी उत्क्रांती. 16वा प्रश्न, रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? कोणती संज्ञा लागू होते? तर ऑप्शन नंबर डी ल्युकेमिया. 17वा प्रश्न, इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? हे कशाचे उदाहरण आहे? तर हे ऑप्शन नंबर ए कीटनाशक. 18वा प्रश्न, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? कोणत्या उद्योगाला ओळखले जाते? ऑप्शन नंबर सी वाहन. 19वा प्रश्न, महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? काय म्हणतात? तर ऑप्शन नंबर सी उपविभागीय पोलीस अधिकारी. 20वा प्रश्न, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष दूर करण्यासाठी कोणत्या भिंगाचा उपयोग करतात? कोणत्या भिंगाचा उपयोग करतात? अंतर्वक्र भिंग, ऑप्शन नंबर बी. 21वा प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेला आणि पक्ष्यांना होणारा न्यूकॅसल या रोगाला कोणता विषाणू कारणीभूत आहे? कोणता विषाणू कारणीभूत? ऑप्शन नंबर डी एव्हियन पॅरामिक्झो व्हायरस 1 हा कारणीभूत आहे. पुढचा प्रश्न, नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षित महिला बचत गटांची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर ए कर्नाटक या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, क्यूडेंगा टॅक 003 ही लस कोणत्या रोगासाठी निर्माण करण्यात आली? तर कोणत्या रोगासाठी निर्माण करण्यात आली? तर ऑप्शन नंबर सी डेंग्यू. पुढचा प्रश्न, स्पीच टू टेक्स्ट असलेले माय ट्रान्सक्रिप्ट 1 हे नवीन ट्रान्सक्रिप्शन मॉडेल कोणी तयार केले? कोणी तयार केले? ऑप्शन नंबर ए मायक्रोसॉफ्टने तयार केले आहे. 25वा प्रश्न, ह्यासोंग 11A कोणत्या देशाने विकसित केलेले कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र? तर कोणत्या देशाने? ऑप्शन नंबर बी उत्तर कोरिया. 26वा प्रश्न, भारतातील पहिला AI सक्षम शहरी पूर व्यवस्थापन कक्ष
कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलाय? कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलाय? तर ऑप्शन नंबर डी गोरखपूर. 27वा प्रश्न, भारतीय लष्कराचा गोळीबार सराव ब्रह्मास्त्र कोणता? ब्रह्मास्त्र कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलाय? कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलाय? तर ऑप्शन नंबर बी राजस्थान. 28वा प्रश्न, नुकतेच निधन झालेले सी.डी. गोपीनाथ हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर हे होते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. 29वा प्रश्न, महाराष्ट्र खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर काय? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. हा प्रश्न तुमच्यासाठी. 30वा प्रश्न, 2024चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाच जाहीर झालाय? तर कोणाच जाहीर झालाय याचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे होते आपले महत्वपूर्ण प्रश्न जे की उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. उद्या पण एक लेक्चर टाकणार आहोत संध्याकाळी, ते तुम्ही बघून घ्या. याच्या अगोदर सुद्धा मी पोलीस भरतीसाठी लेक्चर टाकले, मुंबई पोलीस जिल्हा विशेष वगैरे प्रश्न, ते तुम्ही ते लेक्चर बघून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याचे पीडीएफ सुद्धा मी टाकल्या. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देईल. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी.